हॅलो नमस्कार, कसे आहात सर्वजण? सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम नमः शिवाय. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जावो. तर बघा, सकाळ झालेली आहे आपली, 5:10 झालेली आहेत आणि सुरुवात केलेली आहे आपल्या सकाळच्या कामाला. गरम पाणी पिण्यासाठी केलेलं आहे, त्याचबरोबर एकीकडे चहा टाकलेला आहे, एकीकडे आंघोळीसाठी पाणी ठेवलेलं आहे. चहा पाणी वगैरे होस तर 5:19 झालेले आहेत आणि लगेच मी काय केलेलं आहे, कांदा चिरून घेतलेला आहे आणि एकीकडे कणिकसुद्धा मळून घेतलेली आहे. कणिक मळून घेतली आणि पटपट चपात्या करून घेतलेल्या आहेत. कणिक व्यवस्थित मळून ठेवली एक 5-10 मिनिटांनी अगोदर, तर चपात्या व्यवस्थित येतात. बरेच जण काय करतात, संध्याकाळी मळून ठेवतात, पण संध्याकाळी शक्यतो नका ठेवू मळून. पीठ वगैरे काढून ठेवलेलं व्यवस्थित, पण चपात्या मात्र सकाळीच कणिक मळून करा, कारण ते शिळं अन्न खाल्ल्यासारखंच होतं एक प्रकारचं. त्यासाठी कणिक सकाळीच मळलेली चांगली. सकाळीसुद्धा तुम्ही व्यवस्थित एक 5-7 मिनटातसुद्धा व्यवस्थित छान अशी कणिक तुम्ही मळू शकता. तुम्हाला वाटत असेल माझ्या चपात्या जास्त नरम याव्या किंवा छान याव्या, तर तुम्ही त्यामध्ये कणिक मळताना कोमट पाणी घेऊ शकता, थोडंसं तेल त्यामध्ये टाकू शकता. त्याने तुमच्या चपात्या अधिक छान नरम वगैरे येतात. तर असं इथं मी चपात्याला लागलेली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भाजीपाला निवडताना कुठली काळजी घ्यावी ते थोडी सांगणार आहे. कारण भाजीपाला निवडताना खूप सारे म्हणजे भाजीपाला थोडासा किडका किंवा आळी वगैरे ह्या प्रमाणामध्ये भरपूर सारं प्रमाण असं होतं. तर असो, त्याचबरोबर आपल्या दररोजच्या स्क्रब त्यासुद्धा किती रोजची रोज आपण तशाच ठेवल्या तर त्याचासुद्धा घाण वास वगैरे येतो. तर तो येऊ नये म्हणून आपण काय करावे ते या मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. त्याचबरोबर आपण देवाला फुलं वगैरे वाहतो, तर ते फुलं आपले वाया जाऊ नये किंवा कुठेही टाकण्यापेक्षा त्याचा चांगला सदुपयोग व्हावा यासाठी थोड्याशा त्याचा उपयोग कसा करायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर असं त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर त्या अगोदर मी भाजी करून घेते आणि नंतर तुम्हाला एक्सप्लेन करते. तर चला, असो मी काय केलेले आहे, तर भाजीची पूर्वतयारी कुठलीही केलेली नव्हती, तरीसुद्धा भाजी पटकन होण्यासाठी काय करावे, तर जी भाजी पटकन होणारी आहे ती भाजी निवडायची. आणि त्यावेळेस आता माझ्या घरात भाजीपाला होता, पण तो भाजीपाला खाऊन सगळ्याला कंटाळा आलेला आहे, कारण भाजी एक सलग 1-2 दिवस केली की कंटाळतात. त्यासाठी म्हटलं चला थोडेसे हरभरे भिजू घातलेले आहेत, जे की मोठे काबली हरभरे आहेत तर ते भिजू घातलेले होते. मग त्याच्यासाठी मी थोडंसं प्युरी केलेली आहे, जे की थोडंसं खोबरं टाकलेलं आहे, थोडंसं कांदा टाकलेला आहे, कोथिंबीर घातलेली आहे, लसूण आणि टमाटर घातलेलं आहे. याची प्युरी मी करून घेतलेली आहे. आणि ते एकीकडे तेल गरम करायला ठेवलेलं आहे. त्या तेलामध्ये जिरे मोहरी आणि थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे. आपल्याला जे मसाले घालायचे आहेत, जे की कांदा लसूण मसाला, काळा मसाला, थोडंसं लाल तिखट, थोडंसं धने पावडर, थोडंसं जिरे पावडर आणि थोडीशी हळद आणि चवीपुरतं मीठ ह्यामध्ये तुम्हाला घालायचं आहे. आणि हे सगळं परतून घेऊन जी तुम्ही प्युरी तयार केलेली आहे ती ह्यामध्ये तुम्हाला घालायची आहे. प्युरी व्यवस्थित अशी परतून द्यायची आहे. व्यवस्थित प्युरी परतल्याच्या नंतर, आता मला जास्त वेळ नव्हता म्हणून मी तेवढं पण त्याची वाट बघत बसले नाही आहे, पण तुम्हाला सांगते भाजी खरंच खूप छान झाली होती. आणि कुकरला लावल्यामुळं व्यवस्थित शिजलीसुद्धा होती. तर हे सर्व जी वाटण आता आपलं एकदम म्हणजे थोडंसं तयार झालेलं आहे, व्यवस्थित चटचट झालेलं आहे. आणि थोडंसं त्याला तेल दिसायला लागलं की त्यामध्ये टाकलेले आहेत आपण हे छोले. तर छोले म्हणायला मला खूप अवघड जातं आहे, कारण मी छोले ह्याला कधी म्हणत नाही, कारण आमच्या इकडे ह्याला काबली हरभरा असं म्हणतात आणि छोटे हरभरे आहेत ते तर सगळ्यांना माहीतच आहेत. तर हे हरभरे टाकल्याच्या नंतर आपल्याला व्यवस्थित काय करायचं आहे, ह्याला हलवून घ्यायचं आहे. आणि तुम्ही घालत असाल त्या प्रमाणानुसार तुम्हाला थोडासा याच्यात शेंगदाण्याचा कूट घालायचा असेल. तुम्ही नसल घालात तर स्किप करू शकता. मी प्रत्येक भाजीमध्ये थोडासा शेंगदाण्याचा कूट घालतेच. तर चला, इथं भाजी झालेली आहे आणि कुकर लावून घेतलेला आहे मी. तर ही आहे संध्याकाळची वेळ. संध्याकाळचा स्वयंपाक थोडासा करताना काय झालं ते तुम्हाला दाखवते. आता तुम्हाला बोलले होते मी की भाजीमध्ये आळ्या निघतात. हो, भरपूर प्रमाणामध्ये निघतात. तरी भाजी दिसायला तुम्ही म्हणाल व्यवस्थित नसेल म्हणून निघली असेल, पण नाही. ही फ्लावर जी आहे ती एकदम फ्रेश होती, पांढरी शुभ्र होती, तरीसुद्धा त्यामध्ये आळी निघलेली आहे. मी समजू शकते की एकदम
थोडीशी हे झालेली भाजी असेल तर त्याच्यात निघू शकतात म्हणून, पण ही फ्लावर एकदम प्रेस होती तरीसुद्धा त्यामध्ये निघलेली आहे. तर ही निवडताना तुम्ही ह्याच्या अगोदर तुकडे वगैरे करून घ्यायचे, म्हणजे त्यामध्ये जे काही असेल ते तुम्हाला दिसेल. नंतर तुम्ही चिरून वगैरे घ्या आणि सगळी चिरून झाल्याच्या नंतर थोडीशी अशी गरम पाण्यामध्ये उकळून घ्यायची आहे, जेणेकरून भाजीचा कच्चट वाससुद्धा येत नाही आणि त्याचबरोबर जे पण थोडंसं बारीक सारीक कीटकनाशक आपल्या भाजीमध्ये असतात ते निघून जातात. तुम्ही कुठलीही भाजी अशी उकळून घ्यायची नाही आहे, फक्त फ्लावर जी आहे तीच फक्त आपल्याला उकळून घ्यायची आहे. आणि असो आपली ही फ्लावरची भाजी मी केलेली आहे, त्याबरोबर थोडंसं बीट आणि गरम गरम भाकरी झाली की स्वामींना नैवेद्य दाखवलेला आहे. आणि मग येतं ते नंतर आपलं संध्याकाळचं काम. संध्याकाळचं काम म्हटलं की पहिला असतो आपला किचन वट्टा क्लिनिंग करायचं. तर हा किचन वट्टा क्लिनिंग करताना आपण सर्वात भांडे घासून घेतो आणि रोज रोज भांडे घासून ही जी स्क्रब आहे ती आपण तशीच ठेवतो. तर ती तशीच ठेवण्याऐवजी आठवड्यातून एकदा दोनदा तिला धुतलं तर ती एकदम फ्रेश राहते, त्यातला जो स्मेल आहे तो येत नाही आहे. आणि त्यासाठी आपल्याला ही स्टेप करायची आहे. तर काय करायचं आहे, थोडंसं पाणी उकळून किंवा एकदम कडक करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये घालायचं आहे थोडंसं लिंबू किंवा मीठ. लिंबू आणि मीठ दोन्हीही घालायचं आहे आपल्याला. लिंबू आणि मीठ दोन्ही घातल्याच्या नंतर ह्या जी स्क्रब आहे ह्या गरम पाण्यामध्ये आपल्याला बुडवून ठेवायच्या आहेत, जेणेकरून त्याचा सगळा स्मेल निघून जाईल आणि जी आपली स्क्रब आहे ती एकदम स्वच्छ होईल. ह्या हिशोबाने आपल्याला त्याच्यामध्ये ठेवायची आहे. किंवा तुम्ही लगेच ह्याला एक 10-15 मिनटं ह्याच्यामध्ये ठेवून धुवून वाळत घालू शकता किंवा रात्रभर ह्याच्यात ठेवू शकता, दोन्हीही करू शकता. पण मी ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे, थोडंसं डिटर्जंट आणि आपलं फ्लोअर क्लिनिंगचं लिक्विड ह्याच्यात टाकलेलं आहे. मी ह्याच्यातच भिजत ठेवलेले आहेत. ह्या जी आहे ते आपल्याला फ्लोअर क्लिनिंगचं लिक्विड टाकल्यामुळे घासणी जी आहे ती स्वच्छ अगोदर धुवून घ्यायची, नंतरच यूज करायची आहे. कारण त्या लिक्विडचा वास जो आहे तो आपल्या भांड्याला लागू शकतो. घासणीचा वास जो आहे तो आपल्या भांड्याला लागू शकतो, म्हणून आपण काय करायचं आहे, धुवूनच यूज करायची आहे आणि अशी बाजूला ठेवून द्यायची आहे. आपल्या स्क्रबचा वास येऊ नये म्हणून स्क्रब क्लीन करण्याची पद्धत. त्याचबरोबर आपण जे डस्टर वगैरे आहेत ते रोज रोज आपण पुसून घेतो, त्याचासुद्धा आपल्याला वास येतो. ते सुद्धा तुम्ही गरम पाण्यात बुडवून आठवड्यातून एकदा तरी धुत जावा. आणि त्याचबरोबर रोजची रोज आपलं पुसून झालं की संध्याकाळी ह्याला व्यवस्थित स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे. आता हे मी कधी बेसिनमध्ये धुते, कधी आपल्या ह्याच्यामध्ये जिथे आपण कपडे धुतो तिथे धुते. तर असो आज मी बेसिनमध्येच धुवून घेतलेलं आहे आणि तिथं ते तसंच म्हणजे सुकायला टाकलेलं आहे. आणि जे आपली फुलं आहेत ना त्या फुलांचा तुम्हाला वापर करताना मी तुम्हाला दाखवलं नाही आहे, परंतु हे जी फुलं आहेत ते फुलं सुकवायचे आहेत आपल्याला. आता छान कडकडीत ऊन आहे, उन्हामध्ये हे फुलं आपल्याला सुकवायचे आहेत. आणि सुकल्याच्या नंतर आपल्या घरामध्ये जो धूप आहे तो घ्यायचा आहे आणि तो धूप आपला मिक्स करून त्यामध्ये थोडंसं तुमचं चंदन पावडर, गुलाबजल वगैरे मिक्स करून तुम्ही त्याला काय करायचं आहे, सगळं साहित्य जे आहे ते मिक्स करून तुम्ही याचा धूप बनवू शकता. तर बघा किती छान मस्त हा धूप जो आहे तो जळत आहे. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये ह्या 2 गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत, ज्या की आपल्या उरलेल्या फुलापासून आपण धूप बनवू शकतो. आणि त्याचबरोबर आपल्या स्क्रबचा स्मेल येऊ नये यासाठी आपण स्क्रब स्वच्छ कशा करायच्या तर हे आपण इथे बघितलेलं आहे. तुम्हाला ह्यापैकी पद्धत आवडली आहे ती मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर तुम्ही घरामध्ये तुमच्या स्क्रबसाठी किंवा तुम्ही देवाला जी फुलं यूज करता त्यासाठी काय करता मलासुद्धा नक्की सजेशन सांगा, जेणेकरून तुमच्याकडे जे आहे ते मला शिकायला भेटतं आणि मी ते करू शकते. तर चला व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि ओम नमः शिवाय.